अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होती स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. तर प्रत्येक राशीसाठी स्वामींची उपासना कशी करायची, जन्मराशीनुसार करायची. आपली रास आणि राशीचा स्वामी यांचा काही त्रास आपल्या असल्यास स्वामींची भक्ती केल्याशिवाय हा त्रास निघून जात नाही. त्यासाठी आपण कोणती सेवा करायची, आपली रास बघून स्वामींची उपासना कशी करायची, आपल्या राशीला सांगितलेले वस्त्र किंवा दान हे वर्षातून एकदा तरी आपण कसे दान करायचे या सर्वांची माहिती आपण या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर आज आपण वृषभ राशीच्या व्यक्तींनी स्वामींची सेवा किंवा उपासना कशी करायची, कोणती करायची हे पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा. जर ज्यांची रास वृषभ आहे त्यांनी खालीलप्रमाणे श्री स्वामी समर्थांची उपासना करावी. तर रास वृषभ राशीचा स्वामी शुक्र. स्वामींचे दर्शन. वृषभ राशीच्या लोकांनी दर शुक्रवारी स्वामींच्या जागृत मठात केंद्रात जाऊन दर्शन घ्यावे. दर्शन तुम्ही केव्हा घ्याल? दर्शन वृषभ राशीच्या लोकांनी संध्याकाळी घ्यावे. भाग्यशाली स्वामी मंत्र आहे विश्वंभरा विश्वंभरा स्वामी समर्था विश्वंभरा. या मंत्राचा तुम्हाला रोज 21 वेळा जप करायचा आहे. मंत्र कोणता आहे तो परत एकदा सांगते. विश्वंभरा विश्वंभरा श्री स्वामी समर्था विश्वंभरा. स्रोत गुरुदेव स्रोत, सद्गुरु स्रोत हा तुम्ही दर शुक्रवारी वाचायचा आहे. वृषभ राशींच्या लोकांसाठी यंत्र आहे. दर शुक्रवारी स्वामी मंत्राचा शुक्र यंत्राचे पूजन करावे. वृषभ राशीच्या लोकांचे दान आहे पांढरी साखर. पांढरी साखर तुम्हाला दर शुक्रवारी मठात दान करायची आहे. त्याचबरोबर वृषभ राशीचे फळ आहे टरबूज. हे टरबूज तुम्हाला दर शुक्रवारी स्वामींच्या मठात न्यायचं आहे किंवा वाटायचे आहे. गोड पदार्थ दर शुक्रवारी तुम्ही स्वामींच्या केंद्रात मठात बटासाचा प्रसाद ठेवावा. वस्त्रदान. वृषभ राशीच्या लोकांनी शुभ्र वस्त्र शुभ शुक्रवारी मठात द्यावे. धातू. वृषभ राशींच्या लोकांचा धातू आहे चांदी. बघा, आता ही चांदीची जी वस्तू आहे ती तुम्हाला रोज दान करायची नाही, तर तुम्हाला वर्षातून एकदा तुम्हाला चांदीचा धातू मठात दान करायचा आहे किंवा तुम्ही इतरस्तही दान केला तरी चालतो. तर वृषभ राशींच्या लोकांसाठी पुष्प आहे. शुक्रवारी पांढरे अष्टरचं फूल स्वामींना तुम्हाला अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृषभ राशींच्या लोकांनी कोणत्या वस्तू दान कराव्यात, वृषभ राशीच्या लोकांनी स्वामींचे दर्शन कोणत्या वारी घ्यावे, कोणत्या मंत्राचा जप करावा, केव्हा करावा हे पाहिलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.